हे पहा, गवती चहा आहे हा. आपण याचा चहा साठी उपयोग करतो. याचा आता मी पहा हे चहा करणार आहे. हे पहा, गवती चहा खूप छान चहा होते. आयुर्वेदिक चहा आहे हा. नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पहा गवती चहा, हे गवती चहा बनवून दाखवणार आहे. मी तुम्हाला अद्रकचा चहा, हळदीचा चहा, पूर्ण चहाचे, चॉकलेटचा चहा, असे सर्व प्रकारचे चहा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे पहा, हा गवती चहा आहे, आयुर्वेदिक चहा आहे. याचे खूप फायदे आहे. ताप जर अंगात असले, सर्दी, खोकला, पळसा वगैरे असला तर याच्यामुळे आपला पूर्ण नाहीसा होतो. हे इतका ह्या चहाचा फायदा आहे. हा गवती चहा आहे. तर याचा आता आपण चहा करणार आहे. तुम्हाला मी चहा करून दाखवणार आहे. आपण आधी उकळून घ्यायचा पाला आणि नंतर मग दूध टाकायचं. दूध, साखर नंतर टाकायची. आता हा पाला हा चहापत्तीमध्ये पण मिळते. रेड लेबल चहापत्तीमध्ये हा पाला असते. पुष्कळ चहापत्तीमध्ये पाला वाळवून याच्यात टाकलेला असते. वाळवून पण आपण हा ठेवू शकतो. माझ्याकडे झाड आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर ते झाडातून मी तोडून आणलेलं आहे. म्हणजे ताजी पत्ती आहे. हे चहा हा गवती ताजा आहे. पहा, आता मी याच्यात टाकत आहे. आता हा पाला आपण टाकलेला आहे. याच्यात छान शिजू द्यायचा आहे. हा पाला, पत्ती टाकायची, बंद करू. पहा, आपण चहापत्ती टाकलेली आहे. साखर आपण नंतर टाकणार आहे. हे शिजल्यावर हे पत्ती शिजल्यावर आपण याच्यात दूध टाकणार आहे. आणि कच्चं दूध टाकलं ना तर त्याचा चहा छान घट्ट होते. जर तापून टाकलं तर त्याची साय निघून जाते. तर ते दूध आपलं, चहा आपला पातळ होते. म्हणून सहसा आपण कच्चं दूध टाकणार आहे. हे दूध आपलं कच्चं आहे. हा, हे आता आपला चहा शिजत आलेला आहे. याच्यात आपण दूध टाकणार आहे. आता सरासरी आपण 2 कपाचा चहा करणार आहे. खूप छान होते, आयुर्वेदिक चहा आहे. असा चहा आपण करून, आणि पावसाळ्यात विशेष करून करायचा हा चहा. म्हणजे आपल्याला सर्दी, पळसा वगैरे असला, पावसाळ्यात पाऊस सुरू असला तर हा चहा विशेष करून याचा फायदा होते आपल्याला. खूप सुंदर चहा होत आहे, शिजत आहे. हा चहा शिजल्यावर आपण आता गाळून आपण याची चव घेणार आहे चहाची. चहा शिजल्यावर आपण साखर टाकणार आहे. साखर टाकायची आहे. अजून छान उकळू द्यायचं आणि नंतर मग साखर टाकायची. उकळी यायची आहे आपली चहाला. आता पहा, चहा झालेला आहे.
आता ह्याच्यात आपण थोडी साखर टाकणार आहे, जास्त नाही, कारण आपलं दूध खूप घट्ट आहे, तर आपण जास्त गोड नाही करणार आहे. चम्मच आपला छोटा आहे, तर मी हे छोट्या चमचेनं 6 चम्मच टाकलेला आहे. पहा, माझा आवाज पोचत आहे की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा, कारण माझा आवाज थोडा स्लो आहे. पहा, आपला चहा शिजत आलेला आहे. आता आपण गाळून घेणार आहे हा चहा. खूप छान झालेला आहे चहा आपला. जास्त शिजू नाही द्यायचा, नाही तर तो 2 कपाचा 1च कप राहील, आटून जातो. म्हणून आपण लवकरच गाळून घेणार आहे. पहा, आपला चहा आता झालेला आहे. छान गाळत आहे मी हा चहा. खूप सुंदर झालेला आहे चहा, गवती चहा. पहा, खूप छान झालेला आहे. आता आपण हा चहा पिणार आहे. पहा, चहाची चव घेणार आहे आपण. पहा, चहाची चव आता आम्ही घेणार आहे. पहा, मला सांगा चहा कसा झालेला आहे. हा आयुर्वेदिक चहा आहे. एक नंबर. गावरानी चहा आणि आयुर्वेदिक चहा आहे. चहा एवढा सुंदर झालेला आहे का, एक नंबर झालेला आहे. सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर निश्चित खूप छान झालेला आहे. छान झालेला आहे.